तारिक रहमान हे नाव यापूर्वी तुम्ही ऐकलं नसलं तरी गेल्या काही दिवसात हे कानावर पडलेलं नाव असेल. 20 वर्ष लंडनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात निर्वासित असलेले तारिक रहमान आता मायभूमीत म्हणजेच बांगलादेशात परत आले आहेत. त्यांचे वडील झिया उर रहमान एक पाकिस्तानी लष्करी अधिकारी होते जे बांगलादेशचे राष्ट्रपती बनले होते आणि त्यांची आई खलिदा झिया फुलगाजी फेनी येथील गृहिणी होत्या, ज्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. तारिक रहमान यांनी BAF शाहीन कॉलेज ढाका येथे शिक्षण घेतलं. आता बांगलादेशमधील निवडणुकीत त्यांच्या BNP पक्षाला बहुमत मिळाले. मात्र बांगलादेशमधील सत्तांतरणात आता तारिक रहमान जेन झी आंदोलन याचा आणखी काही कोणत्या गोष्टीचा रोल आहे का? तारिक रहमान यांच्या सत्तेत येण्यामागे भारताला काय फायदा होणार, ही सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. बांगलादेशमधील सत्तांतराची कथा समजून घ्यायची असेल तर झेन झी आंदोलन हा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. सरकारी नोकऱ्यामधील कोटा प्रणाली, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे विद्यापीठातील तरुण रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन सुरुवातीला फक्त नोकरी आणि कोटा या मुद्द्यावर अवलंबून होतं, पण नंतर ते सरकारविरोधी लाटेत बदललं. सोशल मीडियावरून संघटित झालेल्या या जेन झी आंदोलनाने पहिल्यांदा शेख हसीना यांच्या दीर्घकाळ चाललेल्या सत्तेला थेट आव्हान दिलं. या आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा कमकुवत झाली आणि विरोधकांना, विशेषतः BNPला जनतेमध्ये पुन्हा जागा मिळाली. निवडणुकीत फक्त BNP नव्हती, इस्लामी विचारसरणी असलेली जमात-ए-इस्लामी आघाडी, काही प्रादेशिक पक्ष तसेच विद्यार्थी आंदोलनातून तयार झालेला एक नवा राजकीय गटही मैदानात उतरला होता. मात्र या नव्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. जनतेनं प्रयोगाऐवजी स्थिर आणि अनुभवी पक्षाला पसंती दिली. त्यामुळे मुख्य लढत BNP विरुद्ध आवामी लीग अशीच राहिली. पण आवामी लीग संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे सत्तेचा मार्ग BNPसाठी सोपा झाला होता. या संपूर्ण प्रक्रियेत मोहम्मद युनूस यांचं नावही चर्चेत आलं. नोबेल पारितोषिक विजेते आणि मायक्रो फायनान्सचे जनक म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मजबूत आहे. शेख हसीना सरकारसोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. जेन झी आंदोलनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही, मानवी हक्क आणि निष्पक्ष निवडणूक याबाबत दबाव वाढला आणि या चर्चांमध्ये युनूस यांचं नाव प्रतिकात्मकपणे पुढं आलं. भारतानं थेट कोणतीही भूमिका घेतल्याचं अधिकृतरित्या सांगितलेलं नाही, पण भारताचं धोरण नेहमीप्रमाणे स्थिर आणि भारत मैत्रीपूर्ण सरकार असं राहिलं. शेख हसीना भारतात असल्यामुळे भारताकडे एक प्रकारचा कूटनीतिक फायदाच तयार झाला. दुसऱ्या बाजूला नवीन सत्तेशी त्वरित संपर्क ठेवून भारताने स्वतःला कोणत्याही एका गटापुरतं मर्यादित न ठेवण्याची रणनीती वापरली. म्हणजेच भारताने उघडपणे हस्तक्षेप न करता दोन्ही बाजूशी संवाद ठेवून प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. यालाच अनेक विश्लेषक अप्रत्यक्ष गेम म्हणतात. आजची परिस्थिती अशी आहे की बांगलादेशमध्ये सत्ता बदलली आहे. तरुणांच्या आंदोलनाने राजकारणाला नवी दिशा दिली आहे. BNP सत्तेत आली आहे. इस्लामी आणि प्रादेशिक पक्ष दुसऱ्या रांगेत आहेत आणि युनूस यांचं नाव आंतरराष्ट्रीय चर्चेत आहे. भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे, कारण सीमा सुरक्षा, ईशान्य भारतातील स्थैर्य, व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि चीनचा प्रभाव हे सगळे घटक नव्या सरकारच्या संबंधावर अवलंबून आहेत. त्यामुळे बांगलादेशचं हे सत्तांतरण फक्त एक निवडणूक नाही, तर दक्षिण आशियातील नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात आहे. बाकी बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या या घडामोडीवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या Facebook आणि Insta पेजला फॉलो करा. धन्यवाद.